इथं गाडी लावली, गाडी येऊन सही ना माझ्या घरामध्ये येऊन सही धिंगाणा केलाय. ते आहे त्याची गाडी आहे ही, घरी येऊन चिन्नाल बिन्नाल म्हणला आहे. सही ना घरात घुसलाय. हा पहिलं कुठं झालंय शॉप पशी. पहिलं मला तिथे चिन्नाल बोललाय. आता घराची गरज आहे त्याची. हा तर पहिलं मला चिन्नाल बोललाय. मी काय म्हणले का, मी त्याला शिव्या दिल्या, त्याने मला शिव्या दिल्या, मी त्याला शिव्या देत. मग सोडून दिला. घरी येऊन मला काय म्हणते, चिन्नाल बाई धंदा करते इथं. हे कोणचा खेळ आहे? म्हणजे याच्याहून दिसायला की हे कटकारस्थान आहे ना, आम्हाला कटकारस्थान मध्ये फसवण्याचा भरपूर प्रयत्न चालू आहे. मुद्दाम येऊन सही नाही आणि घरी येऊन माझ्या घरामध्ये घुसल्यात. मला कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपली प्रसिद्धी होती, आपल्याला 4 लोक ओळखते, एवढे लोक काही आपल्याला प्रेम देत आहे, आपलं जगामध्ये नाव होतंय, तर तेव्हा आहे ना खूप दुश्मन तयार होत होता. भावांनो बहिणो, ही खरी गोष्ट आहे. आणि आज हे मी डोळ्यासमोर बघायला आले. आज जसे की जशी जशी प्रसिद्धी भेटायला लागली तशी तसे दुश्मन तयार व्हायला लागले. तर तुम्हाला वाटतं असं की बाबा ही बळच भांडणं करते. बळच भांडण काढला कोणी रिकामा नाही. मी बळच भांडण नाही करीत, कधीच करीत नाही. जर मला कोणी काही बोललं ना तरच मी त्याचं उत्तर देत असते. मला सहन नाही होत, मी डायरेक्ट तडकी फड तोंडवर उत्तर देते. माझी चुकी काय होती? माझी चुकी काहीच नव्हती. मी फक्त मग व्हिडिओ करत होते आणि ते दोघा जणांनी, दलिंद्र यांनी, नासक्या कांद्याच्या यांनी दारू पिऊन सईनं मला खूप घाणघाण शिवी दिली. त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलाय मी आणि FIR पण फाडलाय. बघू आता काय होते काय नाही पुढं. पण बघा भावांनो बहिणो, म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे आज पण आम्हाला छळल्या जाते. आज पण आमची प्रगती देखवत नाही लोकाला. जे काही लोक म्हणताय ना की तुम्ही हेच म्हणतात तेच म्हणतात, घरी येऊन सही ना घाणघाण शी की तू महारी नाहीस तर महारी नाहीस तर शांत बस, तुला अधिकार नाही बोलायचा, ए महारणी गपची बस, असे शब्द मला वापरण्या गेलेत. भावना बहिणू माहिती आहे का, आपल्याला घरी माहीत नाही. कसं तुम्ही म्हणता सांगितलंय तुम्ही रिकॉर्डिंग का करत नाही? तुम्ही तर रिकॉर्डिंग करतात ना, कॅमेरा सुरू करायचा. आपल्याला माहीत नसतंय ना. आता आपण सहजच घरी बसलो तर आपले आणि एखादा व्यक्ती डायरेक्टच घरात घुसलाय आणि डायरेक्ट म्हणायला ए महारणी, ए महारणी, तू महारीनच आहेस. आपल्याला सुधारत आहे का त्यावेळेस? मोबाईल घ्यायचा, मोबाईल घेऊन सैना लगेच व्हिडिओ काढायचा, नाही सुधारत ना. अंगणामध्ये म्हणजे मी मटण धुत होते, मी मटण आणलं होतं आणि मी मटण धुवून आले होते आणि तितक्यात ते दोघं जण येऊन सैना डायरेक्टच लगी सुरुवात केली की ए महाराणी, तू महारण आहेस तर शांत बस, तुला अधिकार नाही बोलायचा. आता जी तुम्हाला प्रसिद्धी भेटन तेवढे तुमचे दुश्मन वाटते, ही खरी गोष्ट आहे. आज मी माझ्या डोळ्यांनी बघायला आले. आणि इथं खऱ्याची दुनिया नाही, इथं सत्य हे चालत ना, म्हणजे खऱ्याला म्हणजे हेच नाही, इथं सगळं खोटं चालतंय. आता बघू आपण पुढं काय होणार आहे काय नाही. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकीत राहीन मी. आणि त्याला समजा आता धरून तर आणतेनच, कारण तो इथलाच आहे, एक जण इथलाच आहे आणि एक जण औरंगाबादचा आहे. दोघं जण जातीवादी खायतं, 1 नंबर जातीवादी खायतं. त्याचे व्हिडिओ बघितलेत मी. आता त्यांनी इंस्टाग्रामवर मला घाणघाण कमेंट टाकलेले तर त्याला ब्लॉक केलेलं आहे मी, कारण की त्यांनी जेव्हा मला घाणघाण कमेंट टाकलं होतं मी त्याला ब्लॉक केलं. आणि त्याच्यातली म्हणजे ते एक मला त्यांनी फोन केलेला, मला ते म्हणजे हे झालं समजलं. आणि म्हणलं अरे म्हणजे एवढं काय म्हणत ना, असं माणूस एवढं धरीत नाही ना की अरे यार कोण आपल्याला कमेंट टाकते, कोण काय सोडून देते माणूस, एवढं काय मनावर धरीत नाहीत ना, धरीत बसत नाहीत ना आपण. त्यांनी मला बहुतसे माझ्या व्हिडिओवर घाणघाण कमेंट टाकले आणि मी त्याला ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यामुळे त्या कमेंट पण ब्लॉक झाल्या, डिलीट झाल्या. नंतर हे समजलं त्याला, मी आता बघितलं ब्लॉकिंगमध्ये की अरे यार ह्यो तेच आहे म्हणून.
तर बघा लोक कसले आहेत. आणि खूप वाईट वाटते जेव्हा की आपण आपल्या मेहनत करून सैन्य इथपर्यंत आहोत भावांनो बहिणो. जर मी असे जर समजा काही छिनालके चाळे केले असते समजा तर मी इथं दिसले असते का तुम्हाला, घरी दिसले असते का, मी सांगा बरं तुम्ही. मी एखाद्या लॉजवर, एखाद्या ते नाही का तिकडं लांब लांब गावावर, हॉटेलवर तिथं दिसले असते का नसते, सांगा ना तुम्ही. मी असं घरी बसले असते का हो मसाला भाजीत. आज 10-10 किलो मसाला भाजते मी, खेळ नाही आहे हे. वडा टाकते, शेवाळ्या आणते, शेवाळ्या करण्यासाठी लांब लांब जावं लागत आहे. 4 ते 5 किलो जास्त किलोमीटर जावं लागत आहे आम्हाला. ते जायचं, पुन्हा हे सायमन सुयमन हे सगळं. दाजी आणि मी समजा दाजी मला साथ देत आहे भावनो बहिणो. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो आहोत. कधी म्हणजे अशी छिनालकीपणा केला असतं तर मसाला हे असं सोशल मीडियावर केलंच नसतं. तेच केलं असतं. त्यात काय एक झटका मारायचा आणि 20-25 हजार रुपये कमवायचे. त्यात मेहनत नाही आहे. हाय का मेहनत सांगा. पण आपण आहे ना मेहनतीनं खाणार आहोत, मेहनतीनं आपण मेहनत करणारे लोक आहोत आपण. हे असे नाटक म्हणजे हे असं चाळे आपल्याला नाही, आपण कधी विचार सुद्धा केलेला नसतो अशा चाळ्याचा, कधी करणार पण नाही. सांगायची एकच मला गोष्ट की बघा भावनो बहिणो, आपण कितीक चांगलं काम करा आणि कितीक पण मेहनतीने पुढं जा, लोक तुम्हाला नावच ठेवणार. नावं ठेवणारच लोक, कारण की लोकांना हे देखवत नाही. तुमची प्रसिद्धी लोकाला ही खटाकणारच. कारण की कशी इथपर्यंत आली, कशी आता इथं एवढं हे करायला लागली. तर 4 लोक जळत आहे, 4 लोक जळून सैन्य अशी प्लॅनिंग करून करून तुम्हाला बदनाम करण्याची कोशिश करतात. मला खूप बदनाम करण्याची कोशिश केली आहे. त्या माणसाचा काय हेतू होता मला माहित नव्हतं भावनो बहिणो. त्यांनी स्कूटी काय माहित त्याला, मला त्यांनी ते म्हणजे काहीतरी मारायचं प्लॅनिंग असं मला, त्याच्यामुळेच आला होता. खरंच खूप वाईट वाटते आज की मेहनतीनं इथपर्यंत येणं, मेहनत करणं हे गुन्हा आहे का सांगा मला भावनो बहिणो. खूप आचाम वाटतो यार अशा लोकांचा. आणि आज कुठेतरी असं एक हे फिलिंग व्हायला लागलं की अरे यार मी गुन्हा केला काय. संविधानामध्ये हक्क दिलाय, संविधानामध्ये आपल्या बाबांनी आपल्याला, आपण आपल्या मनाने राहू शकतो. तर आपण आपल्या मनाने जसे आपल्याला पाहिजे तसे कपडे घालू शकतो. पण हेच लोकांना हे ठसतंय की कसे कपडे घालती, कपडे घातलं तर तिकडून शिव्या देतात. हे यांच्या घरचं नाही बघणार, यांच्या घरचं कधीच बघणार नाही. ते यांच्या माई जर कुठं लावल्या बी ना धंद्याला ते बघणार नाहीत, पण हे दुसऱ्याचं बरोबर बघणार. कपडे कसे घालती, कसं राहती, हे कुठंतरी यांना ठसत आहे. मी मेहनत करते भावनो बहिणो, तुम्ही बघितले. छिनालकीचा पैसा नाही हो. महारीन बोलल्या जाते. तू महारी नाहीस तर गपचूप राह. मला खरंच असं वाटतं मी चुकी केली का इथपर्यंत, म्हणजे मी इज्जतीनं राहून जाईन, इज्जतीनं मी काय म्हणजे चुकी काय गुन्हा झालाय मायावाला सांगा. मी आपले व्हिडिओ काढत होते, मायावाला मी काय चुकलं का भावना बनवून सांगा तुम्ही. मी मॉलमध्ये व्हिडिओ काढत होते मायावाला आणि तिथून हे भांडण सुरू झालं. काय गुन्हा झाला मायावाला सांगा बरं. चोरी हे करते आणि शिवी मला देते, घरी येऊन पण सुद्धा शिवीगाळ. खूप वाईट वाटतंय आणि असं वाटतंय कुठेतरी नको वाटतंय.
खरंच वाटतंय की बंद करावं ते सगळं. सोशल मीडिया, यूट्यूब चॅनल हे सगळं बंद करावं. काही खूप मोठी प्लॅनिंग, खूप मोठी प्लॅनिंग आहे भावना बहिणी माझ्यावर. हार मानित नाही ते हिला कसं मागं खिसायचं आणि हिला कसं करायचं ते लोकांना माहिती. चॅनेल बंद करण्याच्या धमक्या पण येतात. यूट्यूब चॅनल डिलीट कर, इंस्टाग्राम डिलीट कर, फेसबुक डिलीट कर. अरे मी केलंय काय? सत्य समोर आणलं तर एवढं यांना लागत आहे. म्हणजे अन्याय सहन, आम्ही अन्याय म्हणजे आमच्यावर अन्याय आज झाला. आज लोकांवर, 4 लोकांवर अन्याय झाला म्हणून आम्ही वाचा फोडली. आम्ही बोललो की असं नाही व्हायला पाहिजे, एखाद्या गरीबावर नाही अन्याय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही बोललो. तर एवढं येणे हे लोक एवढे कटकार असताना काय भावना, खूप वाईट गोष्ट आहे. असो काय बात नाही. तर बाहेर टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी. मग दिमाग काम करणे भावना खरं सांगायचं. का तर वकिलाचा भाऊ म्हणून त्याला कायदा कानूनची भीती नाही. आपण कायदा कानून का मोडत नाहीत की कायदा कानून आपला अपमान, म्हणजे आपण अपमान नाही केला पाहिजे. आपल्या बापाने लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याकडून अपमान नाही झाला पाहिजे कायद्याचा. म्हणून आपण कायद्याच्या याच्यामध्ये राहूनच बोलतो. सांगा मी काय करू? तर फॉर्न बनव करू का? हे डिलीट सगळं बंद करू का? आणखी नाही सर होते आता. याची पहिल्यापासून तीच प्लॅनिंग आहे. आज 7 ते 8 महिने झाले भावंड बहिणू. या लोकांची हीच प्लॅनिंग आहे. आणि एकच धमकी देतात की चॅनल बंद कर, चॅनल बंद कर. काय करू ते समजत नाही मला. चला बाय, टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी. बघू त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय मी, पकडून आणते त्यांना. त्याची गाडी, त्या माणसाची गाडी आणि मोबाईल इथं पोलीस स्टेशनला नेऊन दिला, कारण की इथं पडला होता काल. पळून गेले ते 2 जण गाडीने ते इथं सोडून. तुम्हाला फोटो पाठवते मी गाडीचे, बघा.